नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण आता आज चाललो आहे एकविरा मातेच्या दर्शनासाठी. तर एकविरा मातेच्या दर्शनाचा ब्लॉग असणार आहे. आपण एक दिवस तिथे राहणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आपण आता एकविरा जात आहोत. बघू शकता आपली मागे पण एक गाडी आहे. चला आपण आपला प्रवास सुरू करूया. तर आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहोत आणि पहिलाच बोगदा आपल्याला लागलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पहिलाच बोगदा आपल्याला लागलेला आहे. बघू शकताय आतील सुंदर असं दृश्य बोगद्याचं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पहिल्याच बोगद्यामध्ये आपण आता प्रवास करत आहोत. थोड्याच वेळात आपण बोगद्याच्या बाहेर पडू. थोड्याच वेळात आता आपण बोगद्याच्या बाहेर पडणार आहे. बघू शकताय आणि बाहेर बघू शकताय पावसाळ्याचा सुंदर असा नजारा. आणि आता आपण अमृतांजन ब्रिज जवळ आलेलो आहोत. अमृतांजन जुना ब्रिज पाडून टाकलेला आहे. हा बाजूला नवीन ब्रिज बांधलेला आहे. बघू शकताय हा बाजूला नवीन ब्रिज बांधला आहे. तर आता आपण खंडाळ्यामध्ये आहोत, खंडाळ्याच्या घाटामध्ये. आता आपण खंडाच्या घाटामध्ये आहोत आणि थोड्याच वेळात आता आपल्याला दुसरा एक बोगदा लागणार आहे. ट्रॅफिक जाम असल्या कारणाने दोन्ही साईडनं गाड्या सोडलेल्या आहेत. समोरनं गाड्या बंद केलेल्या आहेत. बघू शकताय दुसरा एक बोगदा आपल्याला लागलेला आहे. खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे दोन्ही साईडच्या रस्ते चालू ठेवलेले आहेत मुंबईच्या वरनं पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या गाड्यांसाठी. आणि पुण्यावरनं मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत. समोर बघू शकताय ट्रॅफिक जाममुळे समोरच्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत पोलिसांतर्फे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम सुरू आहे. तर पुण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत पोलिसांतर्फे. आणि आपण आता ट्रॅफिकमधून निघालो होतो आणि आता आपण पोचलो आहे लोणावळ्याला. बघू शकताय लोणावळ्याचा सुंदर नजारा. आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत. फायनली मित्रांनो, आपण कारल्याच्या नाक्यावर पोहोचलेलो आहोत आणि बघू शकताय कारल्याची एकविरा आईची कमान. आई एकविरा माता की जय. आयलो आई आयलो. तर आपण आता एकविरा मातेच्या दर्शनासाठी कारल्याच्या दिशेने जात आहोत. शनिवार आहे, गर्दी थोडीशी कमी आहे आणि आपण आता कारल्याच्या कमानीजवळ आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण एकविरा आईच्या दर्शनासाठी गाडी घेऊन वरती जाणार आहोत. तर बघू शकता आपण वरचा रस्ता पकडलेला आहे. चढायला सुरुवात केलेली आहे. रस्ता बऱ्यापैकी रुंदा केलेला आहे, फक्त डांबरीकरण करायचं बघा. आणि आपण आता आलो आहे पार्किंगजवळ. पार्किंगला खूप गर्दी आहे. तर कुठे गाडी लावायला मिळते का बघायला. बघू शकता पार्किंगमध्ये खूप गर्दी आहे. आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, आता आपण एकविराच्या पार्किंगमध्ये आलेलो आहोत वरती आणि खूप पाऊस पडत आहे. बघू शकताय फुल पार्किंग आहे, गर्दी फुल आहे. तर चला आपण जाऊया दर्शनासाठी. तर गाडी पार्किंग करून आपण आता दर्शनासाठी जात आहोत. बघू शकताय पाऊस पडत आहे. लोक पावसातही दर्शनासाठी जात आहेत वरती. छत्र्या बघू शकता, छत्र्या घेऊन. तर आपण आता दर्शनासाठी जात आहोत. गर्दी थोडीशी कमी आहे, नंतर गर्दी होईल. सकाळची वेळ आहे.
बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे. थोड्याच वेळात आपण 5 पायरी मंदिराजवळ पोचू. तर बघू शकताय समोर 5 पायरी मंदिर आलेलं आहे. बघू शकताय 5 पायरी मंदिर, एकविरा आईचं 5 पायरी मंदिर. तर इथे आपण येताना दर्शन करून आल्यावर दर्शन करूया. आणि बघू शकताय कारल्याचा सुंदर नजारा आणि धबधबा बघू शकताय. पाऊस पडतोय भरपूर आणि खूप छान असा धबधबा. आपण धबधबा बघितल्यानंतर आता आपण पुढे दर्शनासाठी चढाई करत आहोत. बऱ्यापैकी गर्दी आहे. दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी आहे. तर आपण छत्री वगैरे काढलेली नाही, पण आपण भिजत दर्शनासाठी जातो. तो बघू शकताय गर्दी, बघू शकताय भरपूर गर्दी आहे. भाविक दर्शनासाठी भरपूर आलेले आहेत एकविरा आईच्या. तर थोड्याच वेळात आपण वरच्या बाजूला पोचणार आहोत. चढाई करून आपण आता एकविरा आईच्या दर्शनासाठी जात आहोत. पाऊस पण पडत आहे. वरती शेड बांधल्या कारणाने बऱ्यापैकी पावसामध्ये त्रास होत नाही. बरेच भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. शनिवार रविवार इथे एकविरा मातेच्या दर्शनासाठी गर्दी असते भरपूर. तर तुम्हाला इथे फुल हार वगैरे काय आईला ओटी वगैरे घ्यायची आहे ते घेऊ शकताय. इथून तुम्ही एकविरा आईला फुल हार वगैरे काय घेऊ शकता, ओटी वगैरे काय घेऊ शकताय. कारण ह्याच्यानंतर तुम्हाला कुठे दुकानं भेटणार नाही. ही शेवटची दुकानं आहेत. पुढे मंदिराच्या आवारात जाण्यासाठी मेन गेट आहे आणि त्याच्या बाजूला एक केबिन आहे. जर तुम्हाला लेण्या बघायच्या असतील तर तुम्ही तिकीट काढून जाऊ शकताय. जर तुम्हाला लेण्या नसतील बघायच्या तर तुम्ही तिकीट काढू नका. तर हा बघू शकताय मंदिराच्या आवारात जाण्यासाठी मेन गेट आहे आणि बाजूला केबिन आहे तिथे तिकीट मिळतं आहे लेण्या बघण्यासाठी. पण तुम्हाला लेण्या बघायच्या नसतील तर तिकीट काढू नका. गर्दी बघू शकता आणि सुंदर समोर बघू शकता सुंदर धबधबा, सुंदर असं धबधब्याचा नजारा. गर्दी बघू शकता, गर्दी बऱ्यापैकी आहे. तरी आज शनिवार आहे, संडेला रविवारी जास्त गर्दी असते. तर आपण आता मंदिराच्या आवारात आलेलो आहोत आणि आता आपण दर्शनासाठी जात आहोत. आणि बघू शकताय पांडवकालीन लेण्या, पांडवकालीन लेण्या बघू शकताय. गर्दी बघू शकताय, भरपूर लाईन आहे. तर बघू शकता इथे लोक फोटो काढत आहेत मंदिरासमोर. आणि आपण पण मंदिरामध्ये दर्शनासाठी जायला खूप गर्दी आहे आणि खूप वेळ लागणार आहे, 3-4 तास लागतील. म्हणून आपण बाहेरनंच दर्शन घेणार आहोत मंदिराच्या पायथ्याशी. तर मंदिराच्या पायरीजवळ आपण दर्शन करणार आहोत. बघू शकता इथे गर्दी किती आहे. बघू शकता मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आपण बाहेरनं दर्शन घेतलं कारण खूप गर्दी आहे, आपल्याला खूप वेळ झालेला आहे. तर आपण आता दर्शन करून आता आपल्या रूमवर जाणार आहे. त्याला जेवण वगैरे बनवायचं. हे आहे आपलं एकविरा मंदिर.
तर बघू शकता समोर एकविरा आईचं मंदिर, दर्शनाला लागलेली लाईन, खूप गर्दी आहे. तर आपण दर्शन आपलं झालेलं आहे व्यवस्थित. बघू शकता मागे एकविरा मातेचं मंदिर. आपण सकाळी निघालेलो 6-7:30 वाजता. तर इथे पार्किंगमध्ये पण खूप गर्दी आहे. पार्किंगला गाडी लावायला जागा नाही. इथे आपण कधीतरी पार्किंग करून वरती आलेलं आहे. पाऊस पडत आहे, खूप मजा येते. वातावरण एकदम एक नंबर झालेलं आहे. आणि वातावरण बघू शकता वरचं एकविरा आईच्या मंदिराचं सर्व धुकमय झालेलं आहे, बघू शकताय. आणि हे कार्ला गाव खाली बघू शकताय. कार्ला गाव आहे खाली. आणि आपण आता आलोय 5 पायरी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. समोर बघू शकता 5 पायरी मंदिर. हे 5 पायरी मंदिर दर्शन आपलं झालेलं आहे. तर आपण आता खालच्या दिशेने जात आहोत आणि आपण खाली उतरलेलो आहोत. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.